महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधला दुवा म्हणजे इंदूर. होळकर घराण्याचे इंदूर हे संस्थान. मल्हारराव होळकरांनी स्थापन केलेल्या संस्थानाची कर्तबगारी एवढी की आज 300 वर्षांनंतर या घराण्याचा इंदूरवरती प्रभाव आहे. अखेरचे राजे यशवंतराव होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांचं कर्तृत्वही तितकंच वाखाणण्यासारखं आहे. इंदूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते मल्हारराव होळकर. मल्हाररावांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर केवळ इंदूरमध्येच आपलं साम्राज्य उभं केलं नाही, तर जनतेच्या हृदयावरही त्यांनी राज्य केलं. त्यांचाच कित्ता पुढे त्यांची सून अहिल्याबाई होळकर यांनीही गिरवला. सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून आपल्या राज्याला विकासाची नवी दिशा पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी दिली. हा इतिहास. होळकर घराण्याचे अखेरचे वंशज राजे यशवंतराव होळकर यांनी इंदूरच्या विकासात भरीव योगदान दिलं. होळकर संस्थानाची मालमत्ता त्यांनी जनतेच्याच स्वाधीन केली. सरकारच्या विनंतीवर त्यांनी रुग्णालयासाठी मोठी जागा दिली. एवढंच नव्हे तर रुग्णालयही उभारून दिलं. भाषा आणि साहित्य संवर्धनासाठी त्यांनी मराठीबरोबरच हिंदी साहित्य मंडळालाही भली मोठी वास्तू दान केली. आजचं इंदूर हे त्यांच्या दूरदृष्टिकोनाचं चित्र आहे. देशाच्या प्रगतीकरता प्रत्येक मराठी माणूस काम करतो. आपल्या स्वार्थाकरता किंवा आपल्या समाजाकरता म्हणून अडत नाही. राष्ट्रप्रेम त्याच्या मनात भरपूर आहे आणि राष्ट्रप्रेमाकरताच तो कार्य करत राहतो. यशवंतराव हे होळकर घराण्याचेच राजे असल्यानं त्यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती होती. मात्र जनतेच्या हितासाठीच त्यांनी अखेरपर्यंत या संपत्तीचा वापर केला आणि स्वतःकडे ठेवली केवळ माणुसकी. जे इंदूरमधलं बदललेलं चित्र दिसतं आहे आणि जी विकासाची गंगा वाहतीये त्याच्या मागचं यशाचं गमक म्हणजे यशवंतराव हेच. आणि हे इंदूरमध्ये वावरताना क्षणोक्षणी जाणवत राहतं. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, इंदूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.